मिरज महानगरपालिका उपमहापौर डॉक्टर प्रज्ञा अशोक टेलीमोबाईल। जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता अर्ध्या तासामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मी नाशिक या ठिकाणी आलो आहे, कारण मला त्या नाशिक या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीचा आनंद घ्यायचा होता, म्हणून मी नाशिक या ठिकाणी आलो आहे। हे माझं घर कुटुंब आहे, हे माझी मेहुणी आहे, माझी मिसेस आहे। तर या घर कुटुंबासमोर मी बाबासाहेबांची जयंती साजरा करण्यासाठी नाशिक या ठिकाणी आलो आहे। तर माझ्याने जेवढं होईल शक्य तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला आपण जाऊया। आता ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल। पाणी शिवार हा भिजविला बहरली कणसाई बानी माणसं। मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत नाशिक स्टेशन या ठिकाणी। तर चला बघू शकता नाक्यावरती महामानव डॉक्टर बाबा आंबेडकरची जयंती साजरी होते। बोल भावा। ह्याला ओळखता का तुम्ही? हा आयुष कोणते रिया सावंत बघू शकता। 14 एप्रिलची मजा घेताना खरोखर नाशिकला आलात तर हा आनंद भोगता येतो। आणि आता इकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालणार हे मंडळ।
ही मंडळी चाललेत नाशिक स्टेशन या ठिकाणी. तिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला हार घालणार आहेत. कारण भरपूर गर्दी असते तिथे, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. चला. आता मित्रांनो मी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू शकता आजूबाजूला किती गर्दी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी. इथल्या एवढ्या लांबून आले पण इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच जाणार आहे. बघू शकता किती भीमसैनिक आहेत या ठिकाणी. यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी बघू शकता इथं लाईन पण असते. मित्रांनो हे जे दृश्य आहे ना मी रील्समध्ये यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. हे जे दृश्य बघतोय ना नाशिक 14 एप्रिलचं हे मी प्रत्यक्षात अनुभवतो आहे आणि हा मी आनंद घेण्यासाठी खूप बरं वाटतं मला. हा आनंद घेऊन हे एवढा समाज एकत्र आला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. बघू शकता त्यांचा जल्लोष आणि दृश्य खरोखर बघण्यासारखं आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी इथपर्यंत पोचलो हे दृश्य बघण्यासाठी. खूप भारी वाटतंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
34वी जयंती नाशिक या ठिकाणी आनंद घेतो या जयंतीचा. समितीचे प्रमुख कागेला भालेराव, सनी श्री भाऊराव, पवन भाऊ, भारती निकम, अनुभव वाटारे, विनोद वाटारे, शेखरभाई भाराव, रंगभाऊ वाटारे, समीर भाईशे, विनोद राठोड, विनायक गायकवाड, संतोषजी कांबळे, अनुभव वाटारे, विशाल ठाकरे, मीरज महानगरपालिका उपप्रमुख डॉक्टर प्रज्ञा अशोक, जयंत जमीनच्या वतीनं अधिकारी कृपया पकडले देगावापासून लांब लावा विनंती आहे सर्व सैनिकांना का देगावापासून फटाके लांब लावा कृपया करण्याची विनंती आहे. देगावापासून लांब लावा फटाके आणि फेटाने फिरू नये एवढी विनंती आहे. आजूबाजूला आपल्या आया बहिणी आहे सैनिकांना एवढी विनंती आहे. आलेल्या तमाम सैनिकांचा या सोबत ग्रुप व सुरक्षा समिती मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत सुरक्षा समिती मंडळ या सोबत ग्रुपच्या वतीनं आलेल्या तमाम सैनिकांचं हार्दिक स्वागत. समितीला सहकार्य करा. भारत तरफ घ्या. थोडं सहकार्य करा. एक नंबर वरती जाऊन आलं मस्त. मला जागा दिली लोकांनी. मला या पुढे या. मित्रांनो खूप भारी वाटलं. नाशिकला आलो तर मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीचा आनंद घेण्यासाठी आणि खरोखर खूप भारी वाटलं. नाशिक स्टेशनच्या समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे. त्याला हार घालण्यासाठी खूप गर्दी असते आणि ते माझं स्वप्न संपन्न झालेलं आहे. खूप भारी वाटलं मित्रांनो. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असेल. आणि आता मी आलो आहे बाहेर तरी पण पब्लिक भरपूर आहे मित्रांनो. खूप भारी वाटले. 12:30 वाजता आलो होतो नाशिक स्टेशन या ठिकाणी. इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि अभिवादन करत असताना इथे प्रत्येक भीम सैनिक तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवतो आपली या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त. हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल की पुन्हा तेच सांगतो तुम्हाला. मी इतके वर्ष वाट बघत होतो. मला नाशिक या ठिकाणी यायचं होतं आणि माझे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. 14 एप्रिलच्या निमित्ताने मी नाशिक या ठिकाणी आलेलो आहे. आणि या मित्रांनो हा जो व्हिडिओ झालेला आहे हा रात्रीचा आहे आणि दिवसा जो होणार आहे त्याचा एक व्हिडिओ वेगळा होणार आहे. आणि उद्या मिरवणूक निघणार आहे आणि मिरवणुकीचा पण तो व्हिडिओ बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम. मित्रांनो आता रात्रीचे 1:30 वाजले आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. हा रात्रीचा व्हिडिओ आहे आणि उद्या दिवसाचा व्हिडिओ होणार हा वेगळा होणार. असे मी 2 पार्ट बनवून मित्रांनो नक्कीच बघा. प्रत्येक भीमसैनिक ह्याचा तुम्ही जल्लोष बघितलाच असेल या व्हिडिओमध्ये. आणि आपण भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तो पण चला जय भीम.